हा भारतीयांचा तुमच्यावर असलेला विश्वास आहे, जो तुम्ही तिथेही होणारा भ्रष्टाचार दाखवून दिलात, हे अतिशय कौतुकास्पद आहे खरं तर. तुमच्या या प्रवासासाठी आमच्या अनेक शुभेच्छा. धन्यवाद. तुम्ही आणि असेच कॉफीमध्ये आमच्या कार्यक्रमात येत राहा अशी देखील मी अपेक्षा करते. एक उत्तम राजकारणी म्हणून देखील अनेक विषय तुम्ही हाताळतायत आता, तर ते करत असताना वकिली देखील तुम्ही सांभाळताय, तर ही सगळी कसरत जी करताय ही आमच्यासाठी प्रचंड प्रेरणादायी आहे. आणि मला असं वाटतं की लॉ स्टुडंट्स असतील त्यांच्यासाठी देखील, अगदी जाता जाता लॉ स्टुडंट्सना काय सांगाल की जे आता लॉच्या परीक्षेला बसले आहेत किंवा ज्यांना आयुष्यामध्ये वकील व्हायचंय, त्यांच्यासाठी काय संदेश आहे? मी कायद्याच्या विद्यार्थ्यांना एवढंच सांगेल की आपण जो विचार करतात तो लॉजिकली थिंकिंग केलं पाहिजे, आणि प्रामाणिकपणा ह्या व्यवसायामध्ये अत्यंत आवश्यक आहे. वकिलांबद्दल काय, समाजामध्ये वकिलांच्या बद्दल अनेक भावना असतात, आणि म्हणून नवीन येणारे लोक जे आहेत त्यांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की आपण हा व्यवसाय अतिशय पवित्र मानला पाहिजे. येणाऱ्या पक्षकाराला आपण कायद्याच्या सगळ्या बाबी समजून सांगितल्या पाहिजे. कुठल्याही पक्षकाराला यशाची गॅरंटी देता कामा नये, कारण निकाल हा शेवटी न्यायव्यवस्थेकडे असतो. आपल्या हातात फक्त प्रतिपादन करणं असतं. आणि म्हणून आपण जर प्रामाणिकपणे राहून संघर्ष केला तर निश्चित हा व्यवसाय एक चांगला आपल्याला स्वतंत्र व्यवसाय आहे. हा लोक बुद्धिमत्तेचा व्यवसाय मानतात. त्या दृष्टिकोनातून तुम्ही याच्यात येतात ही निश्चित स्वागतार्ह बाब आहे. नक्कीच फार विचार करायला लावणारा असा हा संदेश आहे.